सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अधिक घोषणा। तामिळनाडूत विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा। डावे पक्ष आणि व्हीसीकेचं विजय यांच्या टीव्हीकेला समर्थन। उद्या थलपती विजय घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। इंडिया आघाडीला आणखीन एक खिंडार पडण्याची शक्यता। स्टॅलिन यांची डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा। तामिळनाडूत काँग्रेस विजयाच्या साठी टीव्हीके सोबत गेल्यानं डीएमके नाराज। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव दिल्लीत ठरणार। हायकमांडनं सुचवलेल्या नावाला सगळे आमदार देणार पाठिंबा। काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल यांचं नाव आघाडीवर। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या तावडीत। कोर्टानं सुनावली। 3 दिवसाची पोलीस कोठडी। 20 दिवसानंतर निदाचा तपास लागला। टीसीएस लव्ह जिहाद प्रकरणातील 6 आरोपींची आज पुन्हा चौकशी। प्रकरणातील 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। आरोपी शाहरुख कुरेशी आणि रजा मेमनला 4 दिवसांची पोलीस कोठडी। निदा खान प्रकरणात एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप। जलील यांनी निदा खानला पाठिंबा दिल्याचा शिवसेनेच्या संजय शिरसाटांचा आरोप, तर निदा खानवर फक्त आरोप, जलीलांकडून पाठराखण। बोंधू खरातची पत्नी कल्पना खरातची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव। बोंधू खरातच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। फसवणूक प्रकरणात कल्पना खरातचा जामीन अर्ज दाखल। 2029 मध्ये सुनेत्राताईच मुख्यमंत्री असतील। जय पवारांचं विधान, तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। पायधुनी प्रकरणात घातपात की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांच्या तपासात मृत कुटुंबाच्या घरात सापडली। विविध प्रकारची औषधं, सर्व गोळ्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या। कांद्याला 50 रुपये प्रति किलोचा निचांकी दर। कष्टाचं मोल न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल। कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचं सटाणा मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन। महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या 10वीचा निकाल जाहीर। राज्याचा निकाल 92.9%। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल। 10वीच्या निकालातही मुलींची बाजी।